नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे एएस अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत आरोग्य विभाग भरती ग्रुप सी आणि ग्रुप डी यासाठी आपण 100 प्रश्न पाहणार आहोत. आणि हे आपले 100 प्रश्न असतात मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता, जीके आणि तांत्रिक प्रश्न यावर आधारित असतात. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आपला पहिला प्रश्न आहे, च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? तर 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर च हा तालव्य या प्रकारचा आहे. पुढचा प्रश्न आहे आपला सेकंड, धृतराष्ट्र या शब्दात एकूण व्यंजने किती? धृतराष्ट्र या शब्दात एकूण व्यंजने किती आहेत? तर ते 6 आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणत्या शब्दात चुकीचा पण सुवर्ण वापरलेला आहे? वर्ण. खालीलपैकी कोणत्या शब्दात चुकीचा वर्ण वापरलेला आहे? तर ते काय दिले? यापैकी नाही, ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी दीर्घत्व संधीचे उदाहरण कोणते? तर ते यापैकी नाही आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 5वा, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द कुठला आहे आपलं? तर करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपला, अर्धविराम याचा चिन्ह खालीलपैकी कोणता? तर अर्धविरामाचा चिन्ह कुठला असते? तर ऑप्शन 3 आहे त्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 7वा, खालीलपैकी सामान्य नाम असलेला शब्द कोणता? तर यापैकी नाही. पुढचा प्रश्न आहे आपला 8वा, ससे शब्दाच्या मूळ रूपाचे लिंग कोणते? ससे कुठलं लिंग आहे? ते पुल्लिंग आहे, ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आहे आपला 9, पिसू या शब्दाचे अनेक वचनी रूप शोधा. तर पिशूचे अनेक वचन काय होते? तर ते पिसवा, ऑप्शन 1. पिसव्या होत नाही, पिसवा होते, ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आहे आपला 10वा, विशेषणाच्या नंतर येणाऱ्या विशेषणाला काय म्हणतात? विशेषणाच्या नंतर येणाऱ्या विशेषणाला काय म्हणतात? तर ते म्हणतात विधी विशेषण, ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपला 11वा, शक्य क्रियापद याचे उदाहरण आहे. शक्य क्रियापदाचे उदाहरण कुठले आहे? तर ऑप्शन 2, त्याला आता थोडे चालवते. पुढचा प्रश्न आहे आपला 12वा, तू आला नाहीस तर चालेल या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता आहे? तू नाही आला तरी चालेल. तर ते काय? संकेतार्थ. तू आला नाही तरी चालेल या वाक्यात क्रियापदाचा अर्थ कोणता आहे? संकेतार्थ. पुढचा प्रश्न आहे आपला 13वा, खालीलपैकी शुद्ध धातू साधित शब्द ओळखा. धातू साधित, तर करेक्ट आन्सर असणार आपला ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी अशुद्ध धातू साधित शब्द ओळखायचा आहे. अशुद्ध धातू साधित शब्द कुठला आहे? तो ऑप्शन 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 15वा, मराठी भाषेचे लेखन आपण लिपीत करतो. ते सगळ्यांनाच माहीत असणार, तर ते देवनागरी लिपीमध्ये असते. पुढचा प्रश्न आहे आपला 16वा, 15 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती?
पुढचा प्रश्न आहे आपला 15 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? तर याचा आन्सर असणार आहे यापैकी नाही. पुढचा प्रश्न आहे आपला 1 ते 20 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची एकूण बेरीज किती? तर याचाही आन्सर यापैकी नाहीच, ऑप्शन 4 असणार आहे. पुढचा प्रश्न आहे 18. जर 0.099 गुणिला 10 तर x बरोबर किती? तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? जर तुम्ही हा प्रश्न सॉल्व केला तर करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपला कोणत्या दोन क्रमागत धन पूर्णांक संख्यांच्या वर्गातील फरक 117 आहे? धन पूर्णांक संख्यांच्या वर्गातील फरक 117 आहे. तर ती कुठली संख्या आहे? तर ती आहे ऑप्शन 3 59 व 58. पुढचा प्रश्न आहे आपला 20. पुढीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या असणे शक्य नाही? तर ती कुठली संख्या आहे? तो ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आहे आपला 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्या 3 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येने भागल्यास काय येईल? काय येईल? तर करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन 4 यापैकी नाही. पुढचा प्रश्न आहे आपला 22. एका संख्येला 17ने गुणण्याऐवजी चुकून 25ने गुणले तर गुणाकारापेक्षा 120ने जास्त आला तर ती संख्या कोणती? कुठली संख्या आहे ती? तो ऑप्शन 2 असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 23. एका संख्येला 9ने भागल्यास बाकी 8 उरते व 8ने भागल्यास बाकी 7 उरते तर ती संख्या कोणती? कोणती आहे ती संख्या? तर करेक्ट आन्सर असणार आहे आपलं ऑप्शन 1 असणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर. बघा कसं आहे ते. आपण आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी आपण एक संख्या घेऊन बघू. 9ने भागल्यास बाकी 8 उरते. 9ने आपण भागू. आता पहिला ऑप्शन दिला आहे 71. आपण 71 घेऊ. 71ला आपण काय करू? 9ने भागू. तर 9ने आपल्याला भागल्यानंतर काय म्हणते? 9 7 63. ओके 63 होते. तर बाकी किती उरते आपली? 8. बरोबर आहे. बाकी काय म्हणते? 9ने भागल्यास बाकी काय उरते? 8 उरते. तर 8 उरलं. मग नंतर काय म्हणते? 8ने भागल्यास बाकी 7 उरते. तर मग आता आपण याच संख्येला 8ने भागू. 8ने भागायचं आपण याच संख्येला. ओके. तर 8ने भागितल्यानंतर 8 8 64 64. बाकी किती उरते? 7. आलं बरोबर. तर काय म्हणते? 8ने भागल्यास बाकी 7 उरते. तर ती संख्या कोणती आहे? तर ती ऑप्शन पहिलं येणार त्या प्रश्नाचं उत्तर. समजलं ना? पुढचा प्रश्न पाहता. एका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे तेवढीच बदके आहेत तर दोघांचे एकूण पाय 108 असल्यास ससे किती? काय असणार प्रश्नाचं उत्तर? तर आपला पुढचा प्रश्न आहे 24. एका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे तेवढीच बदके आहेत तर दोघांचे एकूण पाय 108 असल्यास ससे किती? तर ससे किती आहेत आपल्याला ते विचारलेले आहेत आणि त्यांचे एकूण पाय दिलेले आहेत 108. तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? बघा एकूण पाय किती आहेत? 108 दिलेले आहेत आणि आपल्याला ससे आणि कोंबड्या दोघे ते यांचे पाय आपण मिळून जर केलं तर 6. 6ने 108ला जर भाग दिले तर 6 1 6 उरले किती? 4 आणि हे 8. मग किती येते? 6 8 48. तर आपला आन्सर काय आला? 18. तो ऑप्शन 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला
25. हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत. त्या सर्वांचे एकूण पाय 96 आहेत. तर हरीजवळ एकूण कोंबड्या किती? तर बघा हा कसा प्रश्न सॉल्व केलेला आहे. आता हरीजवळ जर एक कोंबडी असेल तर त्याच्यात एक मेंढी, हरीजवळ जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्यात दुप्पट कोंबड्या आहेत. मग हरीजवळ जर एक मेंढ्या असतील तर त्याच्यात दुप्पट होईल. 1 + 2 म्हणजे 2 राहतील त्याच्याकडे. तर हे कसं सॉल्व केलेलं आहे बघा. (96/2) दिलं आहे. जर याला आपण भाग दिलं, 2 × 8 हातचा 1, 2×8 = 16. तर काय आन्सर येते? 48 येते. आला 48. जर आपण भाग दिला तर 48 आला. पण आपल्याला काय विचारलं? कोंबड्या किती? तर कोंबड्याचे पाय किती असतात? 2 असतात. बरोबर आहे, कोंबड्याचे पाय 2 असतात. 2नी जर आपण भाग दिलं तर आन्सर काय येते? 2×1 = 2, 2×2 = 4, उरला 8. 2×1 = 2, 2×2 = 4, 2×3 = 6, 2×4 = 8. तर आपला आन्सर काय येते? ऑप्शन 2 येते, 24. पुढचा प्रश्न आहे आपला 26. एका वर्गातील 60 मुलांची सरासरी वय 16.95 वर्षे आहे. परंतु एक नवीन विद्यार्थी आल्याने वर्गाची सरासरी वय 17 वर्षे झाले. तर नवीन विद्यार्थ्याचे वय काय? आपल्याला आता 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? जर तुम्ही हा प्रश्न सॉल्व केला तर करेक्ट आन्सर असणार आहे यापैकी नाही. पुढचा प्रश्न आहे आपला 27. 300 मीटर लांबीच्या ताशी 72 किमी वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल? 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? तर बघा कसं सॉल्व केलेला हा प्रश्न. आपल्याला तासी वेग दिलेला आहे. किती दिला तासी वेग? तासी वेग 72 दिलेला आहे. बरोबर. मीटरची लांबी किती दिलेली आहे? 300. आपल्याला टाईम दिलेला आहे का? नाही. म्हणून क्वेश्चन मार्क. गुणीला काय करायचं? 18/5. ठीक आहे. तर आता 72 म्हटलं की छेदस्थानी काही नसतं तर तिथं 1 राहतं, हे समजून घ्यायचं छेदस्थानी. तर आपल्याला काय करायचं? आता तिरपा गुणाकार करायचा आहे. कसं? बघा कसं करणार आता? 300 गुणीला 18, छेदस्थानी काय येईल? 72 गुणीला 5 येईल. ठीक आहे. तर आपला 18नी 72ला भाग जातो. 18×4 = 72. ठीक आहे. 5×6 = 30 आणि हा 0 वरचा हा इथे. मग आता काय करायचं? आता भाग द्यायचा आपल्याला. छेदस्थानी 4 उरले आहेत, अंशस्थानी 60 उरलेले आहेत. तर काय करायचं? 60/4. तर आता भाग द्या. कसं भाग देणार? 4×1 = 4, उरले किती? 2. 4×5 = 4×1 = 4, 4×5 = 20. म्हणजे किती येते आपलं? करेक्ट आन्सर काय येते? 15. त्याच्यात कुठे आहे? 15 सेकंद आपल्याला लागतात. ऑप्शन 2 येणार आहे प्रश्नाचं उत्तर, 15 सेकंद. समजलं का? समजलं का? परत एकदा सांगते बघा. आपल्याला ताशी वेग दिलेला आहे तर ताशी वेग लिहून घ्यायचं 72. ठीक आहे. बरोबर आपल्याला काय दिलेलं आहे? मीटर. किती मीटर दिलेलं आहे? 300 मीटर. 300 मीटर लिहून घ्यायचं.
आपला वेळ दिलेला आहे का, किती लागतो नाही, म्हणून क्वेश्चन मार्क. तर गुणीला काय करायचं आहे, 18/5 करायचं. मग याला आपण तिरपा गुणाकार द्यायचं. तिरपा गुणाकार कसा करणार आहात, आता 300 गुणीला 18, छेदस्थानी काय आहे 72 गुणीला 5. आता भाग द्यायचं. 18 चौ 72 होतात, 5 सख 30 आणि हा 0 इथे 60. अंशस्थानी किती उरलं, 60 उरलं आणि छेदस्थानी किती उरलं, 4 उरलं. आता 4नी भाग द्यायचं 60ला. तर 4 1 4, किती उरले 2, 4 पंचे 20. तर काय आन्सर येते आपला, ऑप्शन 2. 15 सेकंद लागतील. पुढचा प्रश्न बघूया आपण. जर 4 पुरुष किंवा 6 मुले एक काम 12 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 6 पुरुष व 3 मुलं मिळून किती दिवसात ते काम पूर्ण करतील. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपला ऑप्शन 2 असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 29. एका व्यक्तीचे 8 वर्षानंतरचे वय त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या 3 पट आहे, तर त्याचे आजचे वय किती. तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर. तर बघा कसं सॉल्व केलेलं आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे, एका व्यक्तीचे 8 वर्षानंतरचे वय त्याच्या 4 वर्षापूर्वीच्या वयाच्या 3 पट आहे, तर त्याचे आजचे वय किती. तर कसं केलेलं आहे, 8 वर्षानंतर काय विचारलेलं आहे, 8 वर्षानंतर. ठीक आहे, 8 वर्षानंतर त्याचे आजचे वय इथे लिहू आपण. आजचे वय, आजचे वय काय आहे माहीत नाही. मग काय 4 वर्षापूर्वी इथे लिहू, 4 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वीचं आहे. तर काय केलेलं आहे, आता आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर बघा 8 वर्षानंतर म्हणजे आपण पहिलं ऑप्शन घेऊ हे 24. तर 24मध्ये 8 वर्षानंतर म्हटलं तर 24मध्ये +8 करू, 12 हाचा 1 किती 32 वर्ष. ठीक आहे, आणि मग नंतर 4 वर्षापूर्वीचं विचारलेलं आहे. तर मग मायनस आपण 24मध्ये -4 करू, तर किती उरतात 20. याच्यामध्ये 32 आहेत आणि याच्यामध्ये 20. तर काय म्हणताय, तर त्या 4 वर्षापूर्वीच्या वयाच्या 3 पट आहे. ते 3 पट आहे का, 3 1 3 3 2 6, काय 3 पट आहे का, हे 32 आणि 20 आहे, त्याचे 3 पट आहे का, तर नाही. तर हा आन्सर येतच नाही पहिलावाला. 3 पट म्हणजे 8 1 8, 8 2 16, 8 3 24. 3 पट आहे का याच्यात, नाही आहे, म्हणजे हा ऑप्शन नाही आहे. पुढचं आपण बघू परत 8 वर्ष हे नंतरचे. तर दुसरं ऑप्शन काय दिलेलं आहे, 16 दिलेला आहे. तर 16 प्लस किती 8 करायचे, तर 14, 24 येते. दुसरं काय दिलेलं आहे आपला 4 वर्षापूर्वी. परत आपण 16ला -4 करून टाकायचं, तर 12. जर 8चे आपण 3 पट केलं तर येते का, तर हे पण येत नाही. तर हा आन्सर रॉंग आहे. पुढचाही जरी सॉल्व केलं तुम्ही हाय तर तो पण येत नाही. तर आपला करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन 4 असणार आहे प्रश्नाचं उत्तर. तर आपला पुढचा प्रश्न आहे आपला 30. एक वस्तू 240 रुपयास विकल्याने विक्रीच्या 20% नफा झाला, तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती झाला. जर तुम्ही हा प्रश्न सॉल्व केला तर करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आहे 31. महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे. कापसाचे, तर ते विदर्भामध्ये, ऑप्शन 2. विदर्भामध्ये, ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला
महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? हा प्रश्न सगळ्यांनाच माहीत आहे, तर तो नाशिकमध्ये भरत असतो. 33. खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी बसले आहे? तर ते पंढरपूर. पुढचा प्रश्न आहे आपला 34. महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? आकारमानाने विचारलेला आहे, सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर ते ऑप्शन यापैकी नाही. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत? प्रशासकीय विभाग तर ते 6 आहेत, ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे, कोरकू ही अनुसूचित जमात मध्ये राहते? तर ही मेळघाटमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये हा झालेला आहे प्रश्न आपला. पुढचा प्रश्न आहे आपला, तेलबियाच्या उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? तर ते गुजरात आहे. तेलबियाच्या उत्पादनामध्ये भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य गुजरात. पुढचा प्रश्न आहे आपला 38. भारतातील सर्वाधिक साखर कारखाने असलेले राज्य? साखर कारखाने तर ते उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न आहे आपला 39. महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहेत? सोपा प्रश्न आहे, तर ते बेसाल्ट. पुढचा प्रश्न आहे आपला, भारतातील अर्वाचीन वली पर्वत कोणते आहे? तो ऑप्शन असणार आहे करेक्ट, यापैकी नाही. पुढचा प्रश्न आहे, भारतात सर्वाधिक साक्षर असलेले राज्य कोणते? तर ते यापैकी नाही. पुढचा प्रश्न आहे आपला, ज्वारी उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? ज्वारी उत्पादनामध्ये तर ते महाराष्ट्र, ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आहे आपला 43. महाराष्ट्रात कोणत्या जातीच्या शेळ्या प्रसिद्ध आहेत? तर कोणत्या जातीच्या, तर ते ऑप्शन 2 आहे, सुरती. पुढचा प्रश्न आहे आपला 44. भारतात नैसर्गिक वायू व खनिज तेलाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या ठिकाणी होते? खनिज तेलाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या ठिकाणी होते? तर ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आपला 45. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी अणुविद्युत केंद्र आहे? सगळ्यांनाच माहिती आहे, तर ते आहे तारापूर. पुढचा प्रश्न आपला 46. फाईन ऑड मॅन आउट. गटात न बसणारा शब्द, ते याच्यातून काहीच नाही. पुढचा प्रश्न आहे, पुढचा पण 47 आपल्याला, गटात न बसणारा शब्द, तर ऑप्शन 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, याच्यातही काही नाही. पुढचा प्रश्न आहे आपला 48. चूज द अबस्ट्रॅक्ट नाउन फ्रॉम द फॉलोइंग वर्ड्स. याचाही करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन 4, नन ऑफ दिस. पुढचा प्रश्न आहे आपला 49. चूज द प्रॉपर नाउन फ्रॉम द फॉलोइंग वर्ड्स. प्रॉपर नाउन विचारलेला आहे, तर करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन 2. 50. गिव नाउन फ्रॉम ऑफ वर्ड ॲडवाइज. नाउन तर त्याचं काय, ॲडवाइसच असते, ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आपला 51. सिलेक्ट द ऑड मॅचिंग विथ रेफरन्स टू जेंडर. जेंडर आपल्याला ओळखायचं आहे, दिलेले आहेत. कॉकचं हेन होते, इथं बेन लिहिलेलं आहे, पण हेन आहे. कॉकचं हेन, स्त्रीलिंग पुल्लिंग अशा जोड्या दिलेल्या आहेत. कॉक, हेन, डॉग, बीज. इथे ऑक्स पाहिजे आहे, OX, ऑक्स. इथं ऑक्स आहे, ऑक्स, बुल. आणि 4 दिलेलं आहे, नन ऑफ दिस.
स्त्रीलिंग आणि पुल्लिंगाच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्याच्यातून आपल्याला रॉंग जोडी कुठलेली आहे तर ती ऑप्शन 3 असणार आहे. इथं ऑक्स आहे, ऑक्स आणि बुल हे काय दोन्ही पुल्लिंगच आहे. याच्यात आपल्याला स्त्रीलिंग आणि पुल्लिंगाचे जोड्या दिलेल्या आहेत. तर करेक्ट आन्सर असणार आपला ऑप्शन 3 ही चुकीची जोडी आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, याच्यामध्ये आपल्याला का पाहिजे होतं, काऊ यायला पाहिजे होतं, काऊ आणि बुल असं. पुढचा प्रश्न आहे आपला 52. प्ल्युरल नाउन आपल्याला विचारलेलं आहे, अनेक वचन. हाफ इज, हाफचा अनेक वचन तर काय होत असते हाफचा अनेक वचन, तर ऑप्शन 1 येणार त्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 53. चूज रॉंग एक्सपिरियन्स फ्रॉम द फॉलोइंग. काय असणार प्रश्नाचं उत्तर 53. तर काय दिलं आहे, चूज रॉंग एक्सप्रेशन फ्रॉम द फॉलोइंग. तर करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आहे आपला 54. चूज रॉंग पार्ट ऑफ सेंटेन्स. द समर. तर करेक्ट आन्सर आपला ऑप्शन 2. 55. पुढचा प्रश्न आपला, बिटवीन यू अँड फिल इन द ब्लँक्स आय डू नॉट बिलीव्ह हिम. बिटवीन यू अँड मी ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आहे आपला 56. लता इज द फिल इन द ब्लँक्स गर्ल. 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर काय आन्सर येणार आहे आपला, लता इज द फिल इन द ब्लँक्स गर्ल. तर करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन पहिलं, मोस्ट ब्युटिफुल. मोस्ट ब्युटिफुल का बरं, कारण लता इज द दिलेला आहे. सुपरलेटिव्ह डिग्रीच्या आधी नेहमी द येत असते, म्हणून तिथं मोस्ट ब्युटिफुल हे येणार. समजलं, म्हणजे कसं द दिलेलं आहे, द मोस्ट ब्युटिफुल. जेव्हा कधीही मोस्ट ब्युटिफुल म्हणजे हे सुपरलेटिव्ह डिग्री येते त्याच्या आधी आर्टिकल द येत असतो, म्हणून इथे मोस्ट ब्युटिफुल येणार. पुढचा प्रश्न आपला, स्पीक आउट द रॉंग ॲडजेक्टिव्ह. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर, नन ऑफ दीज असणार आहे 57चं. पुढचा प्रश्न आहे आपला, गिव्ह ॲडजेक्टिव्ह फ्रॉम ऑफ द वर्ड्स हब. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर, ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे आपला, चूज द करेक्ट प्रेपोजिशन. ही लिव्ह फिल इन द ब्लँक्स दिल्ली, फिल इन द ब्लँक्स इंडिया. 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे आपला, नन ऑफ दीज आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, चूज द करेक्ट प्रेपोजिशन. ही इज गुड इंग्लिश. तर करेक्ट आन्सर असणार आपला ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपला 61. काळा आजार या नावाने ओळखला जाणारा रोग खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतो. तर करेक्ट आन्सर यापैकी नाही. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या आजारावर BCG लस दिली जाते. 62. तर ते क्षयरोगावर. याच्या आधी प्रश्न झालेले आहेत आपले. पुढचा प्रश्न आहे 63. ॲल्युमिनियम या मूलद्रव्यास कोणती संज्ञा वापरतात ॲल्युमिनियमसाठी. तर ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आपला 64. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे वांझपणा येतो. तर ऑप्शन असणार आहे
यापैकी नाही. वांझपणा ई जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे येत असतो. पुढचा प्रश्न आहे आपला 65. वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण टक्के असते वातावरणामध्ये, तर ते ऑप्शन 2 असणार आहे 21%. पुढचा प्रश्न आहे आपला थायमिन नावाने ओळखले जाणारे जीवनसत्व कोणते? थायमिन नावाने ओळखले जाणारे जीवनसत्व कोणते? तर यापैकी नाही आहे. पुढचा प्रश्न आहे 67. मानवी मेंदूचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात? मानवी मेंदूचा अभ्यास तर ते न्यूरोलॉजी, ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आहे पित्त मध्ये तयार होते. कशामध्ये तयार होते पित्त? तर ते यकृतमध्ये. पुढचा प्रश्न आहे आपला 69. मानवी शरीरात स्नायूच्या जोड्यांची संख्या किती? मागच्या वेळेस हे प्रश्न झालेले आहेत आपले. मानवी शरीरात स्नायूच्या जोड्यांची संख्या किती असते? ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आहे आपला 70. तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणातून कोणता धातू तयार होतो? तर ते तांबे. पुढचा प्रश्न आहे रक्तदाबाच्या विकारावर अत्यंत गुणकारी वनस्पती कोणती? हा प्रश्न सगळ्यांनाच माहिती आहे, याचं उत्तरही माहितीच असणार, तर ऑप्शन 1 असतं त्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आपला 72. भारतीय अणुविज्ञानाचे जनक हे होय कोण आहेत? भारतीय अणुविज्ञानाचे जनक तर ते आहे डॉक्टर होमी भाभा. पुढचा प्रश्न आहे आपला 73. गॅमा अल्फा या किरणाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? गॅमा अल्फा या किरणाचा शोध तो ऑप्शन 1 असणार त्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला उत्कृष्ट कवकनाशक म्हणून यास ओळखतात? ऑप्शन 2 झिंक फॉस्फाईड. पुढचा प्रश्न आपला 75. या झाडापासून क्विनाईन हे औषध मिळतात. कोणत्या झाडापासून? तर ते सिनमॅन. पुढचा प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोणता एक धातू आहे? 4 ऑप्शन दिलेले आहेत, तर धातू कोणता आहे? ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला नॅचरल गॅसमध्ये इथिलीन वायूचे प्रमाण किती टक्के असते? किती टक्के असते नॅचरल गॅसमध्ये? इथिलीन वायूचे प्रमाण किती टक्के असते? तर ते असते 20. पुढचा प्रश्न आहे आपला 78. निष्क्रिय वायू म्हणून कोणता वायू संबोधतात? निष्क्रिय वायू तो नायट्रोजन. पुढचा प्रश्न आहे आपला 79. कुष्ठरोगावर प्रभावी असणारे औषध कोणते? कुष्ठरोगावर तर या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनाच माहीत असणार, ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला 80. पेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो? पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो? तर तो कर्करोग. पुढचा प्रश्न आपला 81. वनस्पती आपले अन्न कोणत्या घटकाच्या साहाय्याने तयार करतात? तर ते हरितद्रव्य. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते औषध क्षयरोगासाठी वापरतात? क्षयरोगासाठी तर ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आहे आपला 83. रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? तर ते मलेरियाचे. पुढचा प्रश्न आहे आपला 84.
कोणत्या धातूचा उपयोग चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो? चुंबक तयार करण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग होतो? तर ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आपला 85. राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा करतात? तर ऑप्शन पहिलं 28 फरवरी. पुढचा प्रश्न आहे आपला जागतिक लोकसंख्या दिन केव्हा पाळण्यात येते? तर ते 11 जुलै. पुढचा प्रश्न आपला 87. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता? सोपा प्रश्न आहे. ऑप्शन 2. पुढचा प्रश्न 88. हाडातील कॅल्शियम फॉस्फेटचे प्रमाण किती असते? हाडातील कॅल्शियम फॉस्फेटचे प्रमाण किती असते? तर ते 60%. पुढचा प्रश्न आपला 89. जीवनसत्व क खालीलपैकी कोणत्या फळात सर्वाधिक आढळते? तर ते आवळ्यामध्ये. बऱ्याचदा हा प्रश्न आपला झालेला आहे. पुढचा प्रश्न आपला 90. वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते? ते कार्बन डायऑक्साईड. एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकात परिणाम करतात? ते आहे श्वेतपेशी. पुढचा प्रश्न आहे आपला रक्ताचे किती प्रकारचे ब्लड ग्रुप आहेत? किती प्रकारचे आहेत? तो ऑप्शन 3 असणार त्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे 93. देवी या रोगावर कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली? देवी या रोगावर कोणत्या शास्त्रज्ञाने? तर ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आहे आपला 94. युनिव्हर्सल डोनर म्हणजे रक्तदाता होय. या प्रश्नाचं उत्तर माहीतच असणार, तर तो आहे ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आहे 95. निरोगी माणसाचा रक्तदाब एवढा असतो? तो ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला 96. ब जीवनसत्वाचे एकूण प्रकार किती? ब जीवनसत्वाचे एकूण प्रकार किती आहेत? तो ऑप्शन 3 12. पुढचा प्रश्न आपला हायड्रोक्लोरिन आम्ल असणारे फळ कोणते? हायड्रोक्लोरिन आम्ल असलेले फळ कोणते? तर ते आहे निंबू. पुढचा प्रश्न आहे आपला कोणता रोग विषाणूंशी संबंधित आहे? कुठला रोग आहे? क्षय, कुष्ठरोग, कॉलरा. कुठला रोग आहे विषाणूशी संबंधित आहे? तर यापैकी नाही. पुढचा प्रश्न आहे आपला 99. ॲस्पिरिन हे औषध कोणत्या रोगाचा प्रभाव रोखण्यासाठी वापरतात? तर ते कॅन्सर. पुढचा प्रश्न आहे आपला आणि हा या व्हिडिओचा लास्ट प्रश्न आहे. मानवाच्या शरीरात तयार होणाऱ्या कोणत्या पदार्थात टॉयलिन नावाचे पाचक द्रव्य असते? हा आपला प्रश्न बरेचदा झालेला आहे. ज्यांनी मागचे व्हिडिओ बघितले असतील त्यांनी या प्रश्नाचं उत्तर येणार. तर करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन पहिलं लाड. तर आपले इथे 100 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.